नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला, जिथे स्टॉक मार्केट रिलेटेड सर्व बेसिक टू ॲडव्हान्स माहिती तुम्हाला पुरवली जाणार आहे. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला मोटिवेट करेल नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी. तर आज आपण बघणार आहोत इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न. मागच्या वेळेस आपण चार्ट पॅटर्न चालू केले होते, नवीन चार्ट पॅटर्न तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मी देणार होतो. काल परवा आपण जो व्हिडिओ टाकला त्यात आपण हेड अँड शोल्डर पॅटर्न पाहिलाय. आजच्या व्हिडिओमध्ये इनव्हर्स हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आपण बघणार आहोत. आता इनव्हर्स हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न काय आहे? या चार्ट पॅटर्न मध्ये हा चार्ट पॅटर्न जो आहे तो अप ट्रेंड रिव्हर्सल साठी वापरला जातो. अप ट्रेंड रिव्हर्सल म्हणजे काय? जर एखाद्या स्टॉकची किंमत 100 वरून 70 वर जाते आणि तिथे थांबून त्यानंतर एक 70 वरून वाढायला चालू होते, किंमत वाढायला चालू होते, त्यावेळेस आपण त्याला अप ट्रेंड रिव्हर्सल म्हणतो. तर ज्यावेळेस या स्टॉकमध्ये या चार्टमध्ये हा चार्ट पॅटर्न दिसला, स्टॉकच्या चार्टमध्ये ज्यावेळेस इनव्हर्स हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न दिसतो आणि त्याचा नेकलाईनचा ब्रेकआउट देतो, त्यावेळेस आपण समजू शकतो की इथून पुढे आता स्टॉकची किंमत वाढण्याचे चान्सेस जास्त आहे. यालाच आपण इनव्हर्स हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न म्हणतो. आता चार्ट पॅटर्न कसा दिसतो हे आपण चार्टवर समजून घेऊया. चला आता बघूया आपण चार्टवर. इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न मध्ये सेम हेड अँड शोल्डर पॅटर्न प्रमाणे आपण जसं पाहिलं होतं, एक हेड आणि दोन शोल्डर दिसतात, तसं यात पण एक हेड आणि दोन शोल्डर. फक्त इनव्हर्स म्हणजे इनव्हर्सचा अर्थ उलटा. हेड अँड शोल्डर जसं असं असतो त्याचं एकदम अपोजिट हा इनव्हर्स हेड अँड शोल्डर. हा लेफ्ट शोल्डर, हा हेड आणि हा राईट शोल्डर. सुरुवातीला सांगितलं की हा पॅटर्न अप ट्रेंड रिव्हर्सल साठी वापरतो. म्हणजेच जर एखादा स्टॉक हा डाऊन ट्रेंड मध्ये असेल, म्हणजे जे त्या स्टॉकची किंमत कमी होत असेल आणि आपल्याला त्या स्टॉकमध्ये हा चार्ट पॅटर्न दिसला, कोणता इनव्हर्स हेड अँड शोल्डर जर चार्ट पॅटर्न आपल्याला त्या स्टॉकमध्ये दिसतो, तर त्या स्टॉकची किंमत वाढण्याचे चान्सेस वाढतात. एक एक्झाम्पल आपण चार्टवर बघू, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं राहील. हा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये आहे. एक्झाम्पल याची किंमत आता 110 आहे. एक लो लावला, लो किती 90 रुपीज किंमत धरू. परत एक छोटा आहे 100 रुपयाच्या आसपास. परत मागच्या लो पेक्षा आणखी एक लो 70 रुपये किंमत. परत हाय 100 रुपयाच्या आसपास आणि हा एक लो लावला 80 रुपयाच्या किमतीपर्यंत आणि परत नेकलाईनला 100 रुपयाच्या आसपास. तिथून हा नेकलाईनचं ब्रेकआउट दिल्यानंतर अप ट्रेंड मध्ये मार्केट जाणार. आपण जसे डायग्राम काढतो तसंच हेड अँड शोल्डर किंवा इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसेल असं नाही. तर आपल्याला वेगवेगळे चार्ट बघावं लागतात, अभ्यास करावा लागतो. त्यातला एक चार्ट मी तुम्हाला दाखवतो. आता हा बघा, हा डाऊन ट्रेंड मध्ये आहे. इथं समजा प्राइस आपण बघतो 110, त्यानंतर एक लो लावला, एक लो समजा आपण गृहीत धरून 90 रुपीज आणि परत छोटासा हाय 100 रुपयाचा. परत मागच्या लोला ब्रेक करून 70 रुपयाच्या आसपास एखादी किंमत येते स्टॉकची. परत एक हाय, परत लो इथं 80 रुपये आपण धरूया आणि हा नेकलाईनचा हा जो ब्रेकआउट आलाय, त्यानंतर प्रोबॅबिलिटी असते की या स्टॉकची किंमत आता वाढणार आहे. आता डाऊन ट्रेंड संपणार आहे. तर बघा, हा पॅटर्न मध्ये डाऊन ट्रेंड, परत एक छोटा आहे, यात मी किंमत पण लिहून दिलेली आहे. सुरुवातीला 100 ते 110 तुम्हाला दिसते, परत एक 90, परत 105च्या आसपास किंमत, परत 95 म्हणजे मागच्या लोअर पेक्षा वरती आहे आणि नेकलाईन पर्यंत आल्यानंतर एक नेकलाईन आपण फोडून घेऊ इथे. त्याला जर ब्रेकआउट आला तर मार्केटचं ट्रेंड रिव्हर्सल होण्याचे चान्सेस वाढतात. हे आपण 3-4 एक्झाम्पल समजून घेतले. आता आपण 3-4 चार्ट पॅटर्न पाहिलेत. जर तुम्हाला हे चार्ट पॅटर्न आवडले असेल तर कमेंट करा. आणि नवीन कोणती व्हिडिओ पाहिजे आहे तुम्हाला, जे नवीन शिकण्यासाठी बेसिक स्टॉक मार्केटमध्ये जे गरजेचं आहे ते पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला सांगा, आपण तो व्हिडिओ बनवू. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन चार्ट पॅटर्न घेऊन येणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.